Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Last session, we discussed about the public speaking, right? Today, we are going to start with the different topic, as I told you last time, the interview preparation. खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी इंटरव्ह्यू प्रिपरेशन. Whatever is covered in today's session, we will cover, and next part we will cover in next session of interview preparation. Okay, because पूर्ण स्लाइड कव्हर होणं टफ आहे. जास्त कंटेंट असणार आहे, म्हणजे एक्सप्लेनेटरी जास्त आहे ऍक्च्युअली. सो कोणताही इंटरव्ह्यू असो, तुम्हाला पण माहित आहे की जेव्हाही आपण इंटरव्ह्यू देतो, राईट, कोणत्याही सिच्युएशन मध्ये ऍज अ स्टुडंट जेव्हा तुम्ही क्वालिफिकेशन करता तुमच्या इन्स्टिट्यूट थ्रू, तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू फेस केल्याशिवाय जॉब भेटत नाही. इंटरव्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट, दी कंपल्सरी पार्ट ऍज अ स्टुडंट. तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर विदाउट इंटरव्ह्यू यू कॅनॉट गेट सिलेक्टेड. सिम्पल. सो व्हॉट आर दी इम्पॉर्टंट थिंग्स दॅट नीड्स टू बी फॉलोड ड्युरिंग द इंटरव्ह्यू, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. फर्स्ट स्लाइड, कीपिंग दी बेसिक्स अपडेटेड. बेसिक्स अपडेट ठेवायचे. व्हॉट आर दी बेसिक्स विच नीड्स टू बी अपडेटेड? अपडेटिंग दी प्रोफाईल ऍट ईच प्लॅटफॉर्म. प्रोफाईल अपडेट करणं. प्रोफाईल कोणती असू शकते? लिंक्डइन असू शकते, Naukri.com असू शकते, राईट, माय जॉब्स असू शकते, किंवा कोणती पण, राईट, भरपूर आहेत, इंडीड असू शकते. सो देर आर सेव्हरल प्लॅटफॉर्म्स वेर इन यू कॅन अपडेट युअर प्रोफाईल. एनी टॉपमोस्ट platforms like Naukri or LinkedIn, wherever the community is larger one, at that level you can update your profiles at least. कमीत कमी त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अपडेट करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्हाला म्युच्युअल कनेक्शन्स भेटतील, तुमचा इंटरेस्ट ज्या फील्डमध्ये आहेत त्या फील्डचे लोक तुम्हाला तिथे भेटतील, तुमच्या ओळखी वाढतील. अँड देर आर सेव्हरल कंपनीज विच पोस्ट अबाउट देअर जॉब वॅकन्सीज अँड पोझिशन्स ऑन सच प्लॅटफॉर्म्स. सो तुम्हाला जॉब पोझिशन्स बद्दल समजू शकतं, वॅकन्सीज बद्दल समजू शकतं, ऑल दिस थिंग्स. सिम्पल. अँड अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे. कस्टमाइज्ड अँड अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे इज व्हेरी इम्पॉर्टंट. जी कंपनीची रिक्वायरमेंट असते तीच इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये फीड करणं खूप महत्वाचं आहे. ओके. अँड शोकेसिंग रिलिव्हंट इन्फॉर्मेशन, दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू, की जर कंपनी जावा आणि पायथॉन च्या रिलेटेड जॉब बघत असेल तर तुम्हाला जावा आणि पायथॉन जर येत असेल तर तुम्ही जावा पायथॉनला जास्त प्रकारे तिथे हायलाइट केलं पाहिजे. रिलिव्हंट इन्फॉर्मेशन विच इज मॅचिंग टू दी प्रोफाईल ऑफ जॉब. सिम्पल. अँड कीवर्ड्स, याच तुमच्या स्किल सेटचे कीवर्ड्स तुम्ही तिथे दाखवायचे असतात, तुमच्या प्रोजेक्ट बद्दल असो किंवा तुमच्या अचिव्हमेंट्स बद्दल असो, लाईकवाईज, बिकॉज दॅट कॅन एनहान्स दी probability or chances of you to get selected. And last is standard file format. Standard file format means whenever we are preparing our resume, our profile, we are preparing it in the word file, right? Word format मध्ये आपण तयार करतो आपला पोर्टफोलिओ. आता वर्ड फॉर्मॅट मध्ये तयार केल्यानंतर काय होतं की जेव्हा आपण शेअर करतो दुसऱ्या ठिकाणी, whenever we are sharing it to someone, our teachers or any company, right, on mail, the system they are using is somewhat different than what you have. So what happens because of that? The alignment and margin you were having for your Microsoft Word file, the alignment gets totally changed in that system, in their system. त्याने काय होतं, तुमचा रेझ्युमे जो चांगला दिसत होता तुमच्या सिस्टम मध्ये तो त्यांच्या सिस्टम मध्ये नाही दिसणार. व्हेरी सिम्पल. ओके. तो यामध्ये आपल्याला काय करायचंय की जेव्हाही तुम्ही वर्ड फॉर्मॅट मध्ये तुमचा रेझ्युमे तयार करतात तेव्हा तुम्हाला त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं. कन्वर्ट इट इन टू द पीडीएफ फॉर्म अँड देन शेअर इट टू दी इम्पॉर्टंट पीपल फॉर जॉब वॅकन्सीज. सिम्पल. आता हे करून काय होतं, जेव्हाही कोणती पीडीएफ आपण शेअर करतो तेव्हा ती पीडीएफ चेंज होत नाही, त्याच्या मार्जिन्स चेंज होत नाही, त्याची अलाइनमेंट चेंज होत नाही. दॅट्स वाय हॅव्हिंग शेअरिंग पीडीएफ और कन्वर्टिंग द डेटा इनटू पीडीएफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके.
Moving on to the next slide. सगळ्यांचे कॅमेरा ऑफ आहे आज, क्या बात है. ठीक आहे. Moving on to the next slide. Knowing before you go. नॉलेज अबाउट दी कंपनी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हाही कोणत्या कंपनीमध्ये जातो इंटरव्ह्यूसाठी, त्या कंपनीचं बेसिक्स आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. ती कंपनी काय करते, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, केव्हा त्या कंपनीचा सेटअप झाला होता, त्या कंपनीची काही न्यूज आहे का लेटेस्ट मध्ये. ऑल दीज थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. You should have the proper knowledge, background knowledge about the products, knowledge about the certain news of the company before going for the interview. ठीक आहे, इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर, कारण की तुम्हाला त्या संबंधात काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. दॅट्स वाय. अँड अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर दॅट रिक्वायरमेंट, त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबानेच तुम्ही रेझ्युमे तुमचा अपडेट करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू डू. जॉब टायटल. व्हॉट डज दिस जॉब टायटल टेल्स अस? For example, the company is approaching candidates for the position of assistant manager, for example. Now you are thinking that assistant manager is very great position, very high level position. But तुम्हाला तिथे जाऊन नंतर कळतंय की असिस्टंट मॅनेजर नंतर डेप्युटी मॅनेजर पण आहे, त्यानंतर मॅनेजर पण आहे, नंतर सिनियर मॅनेजर पण आहे, अशा पोझिशन्स आहेत. तर तुम्हाला नंतर तिथे जाऊन समजतं की ही पोझिशन तर खूप लो लेवलची आहे. असं होऊ शकतं. सो क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे की तुमचं जॉब टायटल नेमकं आहे तरी काय, त्याची लेवल किती आहे, तुमच्या कंपनीमध्ये हेरार्की कशी आहे. कदाचित तिथे असिस्टंट मॅनेजर नसू शकतो. देअर कॅन बी सिनियर मॅनेजर, ज्युनियर मॅनेजर, ऑर देअर कॅन बी सिनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर काइंड ऑफ दॅट पोझिशन्स. सेकंड लेवल इंजिनियर, फर्स्ट लेवल इंजिनियर, दॅट कॅन बी दी पोझिशन. प्रत्येक ऑर्गनायझेशनची हेरार्की जी असते, लेवल जी असते, ती वेगवेगळी असते. त्याला आपण हेरार्की म्हणतो. सो यू शुड नो दी प्रॉपर जॉब टायटल whatever you are having for an interview. Simple. And required skills and qualifications. Required skills and qualifications कशासाठी? कारण की तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात आणि त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटची गरज आहे विथ 1 or 2 एक्सपिरियन्स, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, तर तुम्ही तिथे इंटरव्ह्यू देऊन उपयोगच नाहीये. सो रिक्वायर्ड स्किल्स आणि क्वालिफिकेशन्स असणं, माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिफोर गोइंग फॉर द इंटरव्ह्यू यू शुड नो दॅट what kind of skill set is required over there and what kind of qualifications they need for the interview of candidates. Okay, because it can happen that you know about the Java and Python, but whenever you are going for interview, that company is saying that we need students who are good in AI or good in some other projects or other softwares, right? So required skills and qualifications, the clarity should be known to you before going to the interview. Job location and working conditions. Job location, why job location? Because if you as a student are preferring to stay in Maharashtra or your regional area, local area after interview for selection for job, and if company is asking you to go at any other state, maybe in north, maybe in South India, anywhere, then you will get disappointed. तुमची नाराजी होईल. तुम्हाला असं वाटेल की मी तर इंटरव्ह्यू दिला होता, मला महाराष्ट्रामध्ये करायचं होतं, तर इथे तर वेगळंच लोकेशन आहे. So having clarity about the job location is very important, and knowing about the working conditions. Knowing about the working conditions means what? Whenever you are giving interview, you should know what kind of job you will have. तो फील्ड जॉब आहे की तो ऑफिस जॉब आहे, तो हायब्रिड जॉब आहे, तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब आहे की तुम्हाला रोज ऑफिसला जावं लागेल, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे बिफोर गोइंग टू द इंटरव्ह्यू. अँड सॅलरी अँड बेनिफिट्स. Salary and benefits means what? Whenever a company is approaching any student or any fresher for interview, at that time, company is proposing a kind of package, 3 lakh, 4 lakh, 5 lakh, right? You should know about that package. जर तुम्हाला त्या पॅकेज बद्दल माहित नाहीये आणि तुम्ही वेगळीच काही अपेक्षा करून चालत असाल आणि तुमची अपेक्षा जर तिथे चुकीची ठरली किंवा तिथे अपेक्षा वेगळी होती तुमची आणि पॅकेज वेगळंच दिलं गेलं, इट इज बिलो पार और बिलो युअर एक्सपेक्टेशन, तर तुमची नाराजी होईल परत एकदा. So to avoid such disappointments, you should know about the salary and its benefits before going to the interview. ओके. आणि बेनिफिट्स म्हणजे काय? तुमच्या बेनिफिट्स मध्ये तुमच्या सॅलरीच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी येतात, जसं तुमचं इन्शुरन्सेस आले, तुमचे हेल्थ पॉलिसीज आल्या, तुमचं एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह आला, तुमचा इयरली बोनस आला, एव्हरीथिंग, तुमच्या प्रमोशन बद्दल काय काय तुमचा सिनॅरिओ असेल, हे सगळं आलं. हे जर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहित जर असेल
तर त्यामध्ये तुम्हाला चांगला बेनिफिट भेटू शकतो. देन दी ऍप्लिकेशन डेडलाईन. मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स इज दॅट if any job vacancy is proposed by any organization, then there is certain deadline in that of a particular date. म्हणजे आपण म्हणतो की हा या डेटला माझा इंटरव्ह्यू आहे, ही लास्ट डेट आहे ऍप्लिकेशनची. हे जर तुम्हाला माहितच नसेल की ऍप्लिकेशनची लास्ट डेट काय होती, कदाचित तुम्ही ते विसरून जाऊ शकता आणि त्या डेट नंतर तुम्ही अप्रोच करू शकता ऑर्गनायझेशनला. अँड इन दॅट सिनेरियो, वेन एव्हर यू आर अप्रोचिंग एनी ऑर्गनायझेशन आफ्टर दॅट, तर त्या केसमध्ये तुमचा जो स्कोप आहे, तुमचा जो चान्स आहे जॉब करण्याचा किंवा त्या कंपनीमध्ये अप्रोच करण्याचा, तो निघून जातो. सिम्पल, बिकॉज ऑफ ऍप्लिकेशन डेडलाईन. ऍप्लिकेशन संपून गेले किंवा डेडलाईन संपून गेली त्याची, बिकॉज ऑफ दॅट. अँड लास्ट पॉइंट इज द कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. Why contact information? Because whenever you are going for interview in any company, if you want some additional information about that organization, तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला त्या ऍड्रेसचं एक्झॅक्ट लोकेशन विचारायचं असेल, तुम्ही जात आहात, तुम्हाला कन्फ्युजन होते की एक्झॅक्टली कुठे आहे, तर त्या संदर्भात तुम्ही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं खूप मस्ट आहे. एस्पेशली whenever you are going out of your campus for interviews, राईट? सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नोईंग बिफोर यू गो, नॉलेज अबाउट दी कंपनी, द बॅकग्राऊंड, प्रोडक्ट्स अँड न्यूज अबाउट दी कंपनी, बिकॉज इवन द इंटरव्ह्युअर कॅन आस्क यू सर्टन क्वेश्चन्स रिगार्डिंग दॅट. अपडेटिंग द रेझ्युमे ऍज पर युअर रिक्वायरमेंट, ऍज पर दी कंपनीज रिक्वायरमेंट, राईट? जॉब टायटल, जॉबचं टायटल काय आहे ते महत्वाचं आहे. रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन्स, काय क्वालिफिकेशनची गरज आहे यामध्ये. जॉब लोकेशन काय आहे आणि वर्किंग कंडिशन कशा आहे, डेला काम करायचं आहे की नाईटला काम करायचंय, फील्ड जॉब आहे की ऑफिशियल जॉब आहे, सेल्स मध्ये आहे की ऑपरेशन्स मध्ये आहे, एव्हरीथिंग या प्रोडक्शन मध्ये आहे, कशात पण, राईट? सॅलरी अँड बेनिफिट्स, तुम्हाला सॅलरी जी भेटणार आहे ती किती भेटू शकते, त्याचे बेनिफिट्स काय असू शकतात, एव्हरीथिंग अबाउट दॅट. अपार्ट फ्रॉम सॅलरी तुमचे इन्शुरन्सेसचे बेनिफिट्स, तुमच्या अप्रायझलचे बेनिफिट्स, सगळं. त्यानंतर ऍप्लिकेशनची डेडलाईन, तुम्हाला लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज जर ती माहित नसेल तर कदाचित असं होऊ शकतं की तुमचा इंटरेस्ट असून सुद्धा तुम्ही ते विसरून गेलात आणि नंतर त्याची डेडलाईन संपून गेली. अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन फॉर हॅव्हिंग प्रॉपर गायडन्स टू रीच दी लोकेशन, सिम्पल. और एनी अदर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुम्हाला जर काही पाहिजे असेल कंपनीबद्दल तर या सगळ्या गोष्टी आहे नोईंग बिफोर यू गो फॉर दी इंटरव्ह्यू. एनी डाऊट टिल नाव? काही विचारायचं आहे कोणाला? हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण की सी होतं काय, कोणताही स्टुडंट असो लाईफमध्ये, एनी स्टुडंट, जेव्हाही आपल्याला जॉब करायचा असतो, जेव्हाही आपल्याला प्रोफेशनल करिअरमध्ये उतरायचं असतं, तेव्हा विदाउट इंटरव्ह्यू यू कॅनॉट गेट सिलेक्टेड. व्हेरी व्हेरी सिम्पल, सिम्पल रूल आहे. ठीक आहे? सो विदाउट इंटरव्ह्यू यू कॅनॉट गेट सिलेक्टेड इन एनी ऑर्गनायझेशन. सो हे प्रेझेंटेशन व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि समजून घ्या. काही डाऊट असेल तर इन बिटवीन यू कॅन आस्क. ठीक आहे? ओके, नेक्स्ट स्लाइड. दी रूल्स ऑफ सक्सेस इन इंटरव्ह्यू. रूल्स ऑफ सक्सेस इन इंटरव्ह्यू खूप महत्वाचा टॉपिक आहे हा, खूप महत्वाची स्लाइड आहे. काय काय लक्ष ठेवलं पाहिजे आपण, काय काय इम्पॉर्टंट आहे यामध्ये, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे? फर्स्ट रूल काय आहे? इंटरव्ह्यू एटिकेट्स. एटिकेट्स फॉलो करणं. व्हॉट आर दी एटिकेट्स इन इंटरव्ह्यू? युअर प्रॉपर टायमिंग, युअर प्रॉपर अटायर अँड बॉडी लँग्वेज, राईट? Timing, why timing? For example, interview is scheduled at 10 o'clock and you are reaching at the location at around 10:15. काय वाटतं तुम्हाला, चांगलं इम्प्रेशन बनेल तुमचं? नाही बनणार. वाय? बिकॉज इंटरव्ह्यू साठी येणारे खूप स्टुडंट्स असतात, कॅन्डिडेट्स असतात, 100 असतात, 50 असतात, त्यांना फक्त त्यातले 3-4 पाहिजे असतात. सो दे विल इग्नोर यू whenever someone is not on time, whenever someone is not punctual about time. At that time, company also doesn't respond well for the such students because of not following the punctualness in the timings and all those things. Discipline नसतात अशा वेळेस स्टुडंट, असं दर्शवतं ते, राईट? बट सी, फॉर एक्झाम्पल, इफ यू आर हॅव्हिंग एनी जेन्युअन रिझन्स, गाडी पंक्चर झाली, ऑफकोर्स होऊ शकते, ट्रॅफिक जॅम झाली होती, पाऊस आला होता, तुमच्याकडे भरपूर जेन्युअन रिझन्स असू शकतात, खरे रिझन्स असू शकतात.
बट त्यांना इतका वेळ नाहीये हे सगळं ऐकण्यासाठी. दॅट्स वाय ऍटलिस्ट ट्राय टू बी ऑन टाइम ऑर बिफोर टाइम. कदाचित एखादा इंटरव्ह्यूवर हे समजून पण घेऊ शकतो की ठीक आहे, इट्स ओके की तुम्ही टायमिंग मध्ये थोडेसे लेट झालात बिकॉज ऑफ सम रिझन्स, बट प्रत्येक जण हे समजून घेईलच असं नाहीये. सो इन जनरल वे you should follow the timing rules. You should reach the office location of the interview, or you should reach the interview location at any. For example, if a time is mentioned of 10 o'clock, then you should reach at 9:45, 9:50, like that way. 10-15 मिनिट जर तुम्ही अगोदर पोहोचत असाल तर दॅट इज दी आयसिंग ऑन द केक. खूप चांगली गोष्ट ही, बिकॉज यू कॅन गेट कम्फर्ट ऑफ दॅट लोकेशन, यू कॅन गेट दी नॉलेज ऑफ दॅट लोकेशन. तुम्ही स्वतःला रिलॅक्स फील कराल, तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी वेळ भेटेल. दॅट्स वाय. So be on time or before time during the interview. Attire, that is your looks. तुम्ही तुमचे हेअर्स कसे ठेवलेले आहेत, तुमचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे, तुम्ही शूज कसे वेअर केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी. दी बॉडी लँग्वेज इज दी वे हाऊ यू रिस्पॉन्ड, हाऊ यू बिहेव, हाऊ यू टॉक, हाऊ यू कम्युनिकेट विथ युअर बॉडी, जे आपण कम्युनिकेशन स्किल्स मध्ये शिकलो आहे. युअर गेस्चर्स अँड पोस्चर्स, राईट. कम्युनिकेशन मध्ये काय काय येईल? बी क्लिअर. तुम्ही जे बोलत आहात त्यामध्ये क्लॅरिटी ठेवा, कॉन्फिडंट राहा आणि अवॉइड दी फिलर्स. फिलर्स अवॉइड करा. हे सगळे फिलर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टेलिंग समथिंग अबाउट युअर सेल्फ, आय एम द स्टुडंट ऑफ दिस कॉलेज, देन आय हॅव डन दिस, देन आय हॅव डन दॅट, लाईक दिस. हे जे आहे ना, हे सगळे फिलर्स आहेत, याला फिलर्स म्हणतो आपण. सो अवॉइड दी फिलर्स, हे टाळा. बिकॉज इफ यू आर नॉट फॉलोइंग दी प्रॉपर कम्युनिकेशन, जर तुम्ही फिलर्स जास्त प्रमाणात ऍड करत आहात, तर कदाचित असं होऊ शकतं की तुमचा जो इम्प्रेशनचा सिनेरिओ आहे त्यांच्यासमोर, तुमचा जो चान्स आहे सिलेक्शनचा, तो कमी होऊ शकतो. दॅट्स वाय अवॉइडिंग फिलर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन दी सेलफोन एटिकेट्स. Whenever we are going for an interview, we are having cell phone with us, mobile phone with us, then it should be on silent mode. Whenever we are in the cabin for interview, and just imagine your phone is ringing, then it breaks your flow. तुम्ही जर खूप चांगल्या फ्लो मध्ये असाल, तुम्ही जर खूप चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू देत असाल, आणि अचानक तुमचा फोन वाजला किंवा तुमची रिंग वाजली, तर काय होणार आहे? तुमचा फ्लो ब्रेक होणार आहे. So to avoid such kind of breakages or such kind of disturbance during the interview, तुम्ही तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवणं खूप चांगलं आहे. हायली रिकमेंडेड. अँड अवॉइड चेकिंग. सारखं सारखं फोनला चेक नका करू, बिकॉज मेनी टाइम्स इट हॅपन्स दॅट whenever student is giving interview, someone is asking the questions to the student or candidate, मधनं मधनं असं होतं की ते चेक करतात त्यांचा फोन, नोटिफिकेशन बद्दल किंवा टायमिंग बघतात, नोटिफिकेशन बघतात, किंवा कोणाचा कॉल येऊन गेला तर नाही ना हे बघतात. दिस क्रिएट्स अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इंटरव्ह्युअर्स अबाउट द स्टुडंट. तर आपण आपला फोन चेक करणं सारखा सारखा आणि सायलेंट मोडवर जर आपण ठेवला नाही, तर ह्या गोष्टी आपल्या इंटरव्ह्यू साठी निगेटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतात ऍट अ हायर लेवल. ठीक आहे. सो कीप दॅट इन माइंड, हॅव्हिंग फोन ऑन सायलेंट मोड अँड अवॉइड चेकिंग द फोन again and again. Okay. Then next is the confident entry. What does it mean, that confident entry? How does it looks? See, confident entry means whenever you are entering into the cabin of the interviewer, at that time you should confidently ask them about coming in. May I come in, sir? May I come in, madam? Likewise. तुम्ही त्यांना विचारा एंट्री घेताना, डायरेक्टली मध्ये बिलकुल जाऊ नका. हे तुमचा पोलाइटनेस दर्शवतं. दॅट्स वाय एव्हरी स्टेप यू टेक विल शो युअर पर्सनॅलिटी. आणि त्यांना या कमी वेळात तुम्हाला अनालाइज करायचं असतं. सो जस्ट इमॅजिन. ओके. सो जेव्हा तुम्ही एंट्री करत आहात तेव्हा विचारा आणि ग्रीटिंग करा. ग्रीटिंग देम इन द सेन्स, say them good morning, good afternoon, depending on the time schedule, time zone. Okay. Then seat selection. Seat selection means what? Whenever you are entering into the cabin, there are some chairs kept over there and you want to sit on that chair. Directly don't have a seat on a chair without asking them. Simple. कारण की होतं काय, जेव्हा आपण न विचारता बसतो तेव्हा ते आपला रूडनेस दाखवतं. सो whenever you are getting into the cabin of interviewer, first of all, 90% of interviewers will tell you to sit. They will ask you to have a seat. Simple. But
इफ इन केस दे आर नॉट आस्किंग यू टू सिट, जर त्यांनी तुम्हाला विचारलंच नाही, एक 15-20 सेकंद झाले विचारलंच नाहीये, अर्धा मिनिट झाला विचारलं नाही, देन यू कॅन आस्क दी परमिशन टू देम टू हॅव अ सीट. सर मे आय सीट, सर मॅडम मे आय सीट, मे आय हॅव अ सीट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी ते मुद्दाम पण करतात असं, टू चेक युअर पेशन्स लेवल, टू चेक युअर पोलाइटनेस, टू चेक युअर डिसिप्लिन लेवल, मॅनर्स अँड एटिकेट्स, सिम्पल. ओके, सो हे विचारताना, हे जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स्ड होईल तेव्हा याची काळजी घ्या की ती सिच्युएशन नको यायला की तुम्ही डायरेक्टली बसतायत आणि तुमचा ॲरोगन्स तिथे दिसतोय किंवा तुमचा डिसिप्लिन वे तिथे फॉलो होत नाही. ठीक आहे, सो बिफोर सिटिंग आस्क देम, देन ग्रीटिंग देम, ऑलवेज ग्रीटिंग देम, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, जे काय असेल ते टाइम झोन जो असेल तो. ऍक्टिव्ह लिसनिंग. वाय ऍक्टिव्ह लिसनिंग? बिकॉज whenever you are having interview, at that time it can happen that company is telling some information about their organization, their departments to you. कंपनी बऱ्याच वेळा त्यांच्या डिपार्टमेंट बद्दल तुम्हाला सांगत असते, ते स्टाफ सांगत असतात की वी आर दिस ऑर्गनायझेशन, वी आर इन टू धिस फील्ड अँड वी आर प्रिपेरिंग सॉफ्टवेअर्स, LMS और जे काय असेल ते, हे आम्ही खूप वर्षांपासून बनवतोय, हे मॉड्यूल आम्ही खूप वर्षांपासून रन करतोय, आमचे या ठिकाणी क्लायंट्स बेस आहेत, तर अशी अशी आमची रिक्वायरमेंट आहेत. बरेच क्वेश्चन्स जे तुम्हाला बिफोर यू गो माहीत नसतात, कारण की कंपनीच्या इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर तुम्हाला कदाचित माहीत नसू शकतं की कंपनीचं बॅकग्राऊंड काय असू शकतं, किंवा कंपनी कोणत्या प्रोडक्ट्समध्ये आता नवीन लॉन्च झाली आहे, किंवा कंपनी काय सॅलरीज देते, काय त्यांचे जॉब लोकेशन्स आहेत, ते तुम्हाला बिफोर हँड पण कळू शकत नाही. कधी कधी सिच्युएशन अशी असू शकते की तुम्हाला सगळंच नाही समजणार आहे अगोदर, तर काही गोष्टी तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजू शकतात ड्युरिंग इंटरव्ह्यू. इवन समटाइम्स the person who is taking your interview, they tell you all these things during interview, whenever you are having a good interview. Okay, त्यांना जर वाटतंय की तुम्ही सूट होताय त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये, तर ते तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतात त्यांच्या कंपनीबद्दल. सो ऍक्टिव्ह लिसनिंग यामध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे, ऍक्टिव्ह लिसनिंग असणं खूप गरजेचं आहे, कारण की कोणता क्वेश्चन ते कोणत्या प्रकारे विचारतील आणि त्यांनी जे सांगितले कदाचित त्यावर ते क्वेश्चन विचारू शकतात. सो हॅव्हिंग प्रॉपर लिसनिंग स्किल्स इन दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष देणं खूप गरजेचं आहे, ते तुमचा इंटरेस्ट पण दाखवतं आणि तुमचं इम्प्रेशन पण चांगल्या प्रकारे त्यांच्यासमोर बनतं. ओके, देन नेक्स्ट इज ग्रेट इंट्रोडक्शन. नेहमी बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, टेल मी अबाउट युअर सेल्फ, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, राईट? तर इंट्रोडक्शन तुम्ही काय काय सांगणार आहे? तुम्ही जर फ्रेशर आहात, यू डोंट हॅव एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स, तुम्ही जॉबच कधी केलेला नाहीये, तर तुम्ही ऍज अ फ्रेशर काय सांगणार त्यांना? तर तुम्ही काय सांगू शकतात? तुम्ही कॉलेजमध्ये जे प्रोजेक्ट्स हँडल केले होते, व्हॉट एव्हर अचिव्हमेंट्स यू हॅड इन कॉलेज, एनी अचिव्हमेंट, व्हॉट एव्हर स्किल सेट यू हॅव, तुमच्या स्किल्स बद्दल तुम्ही तिथे बोला. ज्या प्रकारची रिक्वायरमेंट त्या कंपनीला आहे त्या स्किल्स बद्दल तुम्ही जास्त सांगा, की तुम्ही त्या स्किल्स बद्दल तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही काय करू शकता. अँड आफ्टर दॅट यू कॅन ऑल्सो टेल देम अबाउट दी सोशल वर्क व्हॉट यू हॅव डन. सोशल वर्क, तुम्ही जी समाजसेवा केली असेल, श्रमदान केलं असेल, ट्री प्लांटेशन केलं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना ऍट दॅट टाइम सांगू शकता. तो because you don't have experience, so you can tell all such things about this, about your achievements and about your curricular activities and all those things. Okay, skill sets. And great introduction म्हणजे आपण त्यावरती आपण फ्युचरमध्ये पण डिस्कस करणार आहोत ऑफकोर्स. नेक्स्ट सेशन मध्ये ग्रेट इंट्रोडक्शनची सेपरेट स्लाइड आहे, बिकॉज ॲज आय टोल्ड दॅट इंटरव्ह्यू प्रिपरेशन इज नॉट कम्प्लिटेड इन वन सेशन इट सेल्फ, ते 2 सेशन मध्ये कम्प्लीट होणार आहे. सो इट विल ऑल्सो टेक वन मोर सेशन. इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दॅट, अबाउट द ग्रेट इंट्रोडक्शन. आपण काय काय त्यामध्ये ऍड ऑन केलं पाहिजे, आपल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय सांगितलं पाहिजे समोरच्यांना, की जेणेकरून आपलं इम्प्रेशन चांगलं बनेल, आणि काय काय आपण अवॉइड केलं पाहिजे, व्हॉट वी कॅन अवॉइड ड्युरिंग इंट्रोडक्शन. ओके, वाईल टेलिंग दॅम. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द ग्रेट इंट्रोडक्शन. देन आफ्टर दॅट, सी इंट्रोडक्शन तुम्ही दिलं आहे, ते तुमच्याशी बोलतायत, बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा चालू आहे, तुम्हाला क्वेश्चन्स विचारतायत, ते सुद्धा काही गोष्टींबद्दल तुम्हाला सांगतायत. ऍज अ इंटरव्ह्यूवर ते पण तुम्हाला काहीतरी नॉलेज देतील, तुम्हाला कंपनीबद्दल सांगतील, जसं मी तुम्हाला बोललो. सो ड्युरिंग एव्हरीथिंग, ऍज अन ऍक्टिव्ह लिसनिंग, you should also show some sense of respect to them and interest to them.
रिस्पेक्ट आणि इंटरेस्ट या दोन्ही गोष्टी सेम असतात, कारण की जेव्हाही आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवतो, ऐकणं वेगळी गोष्ट आहे, ऍक्टिव्हली लिसनिंग इज अ डिफरंट थिंग, की तुम्ही ऐकताय, चांगल्या प्रकारे ऐकताय, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. बट शोईंग इंटरेस्ट, तुम्हाला या गोष्टीमध्ये खरंच इंटरेस्ट आहे, या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, ते जे सांगतायत त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे जर फॉलो केल्या तर तुमचं चांगलं इम्प्रेशन त्यांच्या समोर बनू शकतं. ओके, हॅव्हिंग प्रॉपर इंटरेस्ट while someone speaks with you. Okay, then showing commitment. कमिटमेंट ऑफ व्हॉट? तुम्ही त्यांच्या कंपनीमध्ये लॉंग टर्म जॉब करणार आहात की शॉर्ट टर्म जॉब करणार आहात? आता इमॅजिन करा की तुम्हाला विचारलंय एखाद्याने की तुम्ही किती वर्ष त्यांच्या कंपनीमध्ये जॉब करणार आहात. तुम्ही असं सांगणार आहात का की आय एम गोइंग टू वर्क ओनली फॉर 1 year, आय एम गोइंग टू वर्क ओनली फॉर 6 months? नो. कारण की जितकं जास्त तुम्ही कमिटमेंट दाखवतायत, जितकं जास्त तुम्ही डेडिकेशन दाखवतायत कंपनीबद्दल, तितकं त्या कंपनीला चांगलं वाटेल तुमच्याबद्दल. कंपनी विल बी हॅपी टू recruit people who are willing to spend lot of time, maximum years into their organization. सो जेव्हाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही किती वर्ष आमच्या कंपनीमध्ये जॉब करू इच्छिता, तेव्हा तुम्ही सरळ हेच सांगणं गरजेचं आहे की आय एम प्लॅनिंग टू वर्क फॉर अ लॉंग ड्युरेशन, फॉर लर्निंग्स अँड फॉर ग्रोथ. मला जिथे शिकायला भेटेल, मला जिथे ग्रोथ भेटेल, मला जिथे चांगलं कल्चर भेटेल, तिथे मला जास्त वेळ, जास्त वर्ष काम करायला आवडेल. You can tell them that. It will show your commitment and dedication that will make them happy. And तुमचं इम्प्रेशन त्यांच्या समोर चांगलं बनेल. That's why. Okay. So show commitment for long term. Don't distract yourself and don't decline your impression by saying for a short term. कधी पण लॉंग टर्म बोलायचंय त्यांना, हे लक्षात असू द्या. अँड हॅव्हिंग प्रॉपर ड्रेसिंग. प्रॉपर ड्रेसिंग मध्ये काय काय येऊ शकतं? प्रॉपर ड्रेसिंग मध्ये जसं मी सांगितलं की तुम्ही ड्रेसिंग चांगली करायची, ग्रूमिंग चांगली ठेवायची. बट व्हॉट कम्स इन प्रॉपर ड्रेसिंग? प्रॉपर ड्रेसिंग मध्ये तुम्ही काही सलवार कमीज घालून जाणार आहे का, किंवा नेहरू ड्रेस घालणार आहात का, किंवा दुसरे काही ट्रेडिशनल जॅकेट्स घालणार आहात का? नाही. यू विल वेअर फॉर्मल ट्राउझर अँड शर्ट्स, राईट? सिम्पल. सो प्रॉपर ड्रेसिंग असणं खूप गरजेचं आहे. खास करून त्यामध्ये हे लक्षात असलं पाहिजे की युअर शेड्स ऑफ शर्ट्स, तुम्ही जे शेड्स यूज करणार आहात ते लाईट शेड्स पाहिजे. लाईट शेड, नॉट डार्क वन. कधी पण इंटरव्ह्यू साठी डार्क शेड्स आपण प्रेफर करत नाही. अँड कॅज्युअल शर्ट्स बिलकुल प्रेफर करत नाही. टी शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, स्वेट शर्ट्स हे आपण प्रेफर करत नाही. ओके. सो वाईल हॅव्हिंग एन इंटरव्ह्यू, प्रॉपर ड्रेसिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अन इम्प्रेशन. फॉर्मल अटायर मध्ये तुमची ब्लॅक, ब्ल्यू और क्रीम कलरची ट्राउझर येणार आहे. ब्लॅक और ब्राउन शूज फॉर यू, formal shoes especially. Then your shirts will be of faint shade, especially white shade, sky blue shade, light yellow, light pink, cream color, everything, right? Whatever is in light color, anything. Okay. So, and for women, for females, त्यांना बऱ्याच प्रकारचे ड्रेसेस सूट होतात. त्या ट्राउझर पण यूज करू शकतात, शर्ट्स पण यूज करू शकतात, अँड सलवार काइंड ऑफ बी यूज करू शकतात. बट इन दॅट दे शुड टेक केअर ऑफ the things that dress should be professional one, not a traditional one. Traditional आणि प्रोफेशनल ड्रेसेस मध्ये डिफरन्स कळतो. सो इट्स व्हेरी इझी अँड कन्व्हिनियंट टू चूज सच ड्रेसेस. इझी आहे, सिम्पल आहे आणि जास्त प्रॉब्लेमॅटिक नाहीये. सो हॅव्हिंग सिलेक्शन ऑफ प्रॉपर ड्रेसेस फॉर इंटरव्ह्यू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, and wearing proper shoes for interviews. Okay. Then the proper exit. Proper exit means जेव्हाही तुमचा इंटरव्ह्यू कंप्लीट होतोय, whenever you are about to leave the cabin of that interviewer, at that time you should express your gratitude to them. तुम्ही त्यांना थँक्यू बोलणं गरजेचं आहे. डायरेक्टली जर तुम्ही उठून गेले तर विचार करा, तुम्ही कितीही चांगला इंटरव्ह्यू दिला असेल तरी पण तुमचं एक निगेटिव्ह इम्प्रेशन त्यांच्या समोर बनणार आहे. So, after completion of the interview, whenever you are moving out of that cabin, at that time, you should say thank you to them. For example, you can say, thank you so much, sir, for giving me the opportunity for today's interview. एवढं म्हणू शकतात. व्हेरी गुड. शॉर्ट सेंटेन्स, स्वीट सेंटेन्स, अँड व्हेरी पॉझिटिव्ह सेंटेन्स. थँक यू सो मच मॅडम फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी फॉर टुडेज इंटरव्ह्यू. बस. अँड हॅव अ स्माइल ऑन युअर फेस. तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, जेव्हाही आपण एखादी गोष्ट बोलतो इंटरव्ह्यू मध्ये, जेव्हाही आपण इन्फॉर्मेशन सांगत असतो, प्रश्नांची उत्तर देत असतो,
त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर जर स्माइल नसेल तर इट शोज दॅट यू आर नॉट फुल्ली प्रिपेअर्ड फॉर दिस अँड यू आर नॉट फुल्ली डेडिकेटेड फॉर दिस अँड यू आर अफ्रेड ऑफ दिस इंटरव्ह्यू. तुमची भीती तुमच्या रिजेक्शनचं कारण बनू शकते. सो हॅव्हिंग प्रॉपर ग्रॅटिट्यूड अँड प्रॉपर स्माइल ऑन युअर फेस विथ कॉन्फिडन्स इज ऑलवेज रिकमेंडेड. गॉट इट? समजलंय सर्वांना? येस सर. ओके. काहीही क्वेश्चन जर असेल आता या सिच्युएशनला तर तुम्ही विचारू शकता. एनी डाऊट, एनिथिंग टू आस्क अबाउट द इंटरव्ह्यू? काहीही डाऊट असेल तर तुम्ही विचारून घ्या इमिडिएटली. बिकॉज इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी इंट्रोडक्शन. आपण इंट्रोडक्शन कसं चांगलं देऊ शकतो त्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहोत की चांगल्या प्रकारचं इंट्रोडक्शन कसं असू शकतं. या सेशन मध्ये आपण इतकंच शिकणार आहोत. इतकंच आहे या प्रेझेंटेशन मध्ये, स्लाइड्स मध्ये. बिकॉज आता यानंतर जे येणार आहे, यानंतर जे सेशन आहे नेक्स्ट टायमिंग मध्ये, नेक्स्ट वीक मध्ये, त्यामध्ये तुम्हाला आपण चांगलं इंट्रोडक्शन कसं देऊ शकतो याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज वाय? बिकॉज व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आयटी सेक्टरमध्ये आहात. सो मॅक्झिमम टाइम्स in virtual interviews we have certain chances of background checks. We have certain chances of disturbance in the voice, audio, all those things, right? हे चुकू शकतं. तर त्यामध्ये आपण कसा इंटरव्ह्यू चांगला शेड्यूल करू शकतो आपला, आपण काय त्यामध्ये फॉलो करू शकतो, रूल्स अँड रेग्युलेशन्स, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. अँड अगेन रिवाइजिंग दी होल प्रेझेंटेशन फॉर यू. जस्ट 1 minute. ओके. प्रेझेंटेशन मी पुन्हा एकदा लास्टली शेअर करतो, आपण एकदा रिव्हिजन करूया. ओके. फर्स्टली व्हॉट वी डिस्कस्ड, बेसिक्स अपडेट ठेवायचे आहे, प्रोफाईल अपडेट ठेवायची आहे. कुठे अपडेट ठेवायची आहे? लिंक्डइन वरती ठेवायची आहे, Naukri.com वरती ठेवायची, इंडिड वरती ठेवायची. अपडेट रेझ्युमे त्यामध्ये अटॅच करायचा आहे, बिकॉज यू विल गेट मेनी कनेक्शन्स बिकॉज ऑफ दॅट. अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे ठेवायचा आहे. कनेक्शन इन द सेन्स, या प्रोफाईलमध्ये ना, या प्लॅटफॉर्म्स वरती जॉब्स पण कळतात आपल्याला, त्यामुळे प्रोफाईल इथे अपडेट करणं खूप चांगलं असतं. अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे कस्टमायझेशन करायचे कंपनीच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकायची जी रिलेटेड आहे. कीवर्ड्स यूज करायचे फॉर प्रॉपर इम्प्रेशन अँड स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट ऑफ पीडीएफ. कन्वर्ट करायचे पीडीएफ मध्ये आपल्या रेझ्युमेला. नो बिफोर यू गो, कंपनीची इन्फॉर्मेशन पहिलेच माहित असणं गरजेचं आहे, त्याबद्दल प्रोडक्ट बद्दल माहित असणं गरजेचं आहे, त्यांची काही लेटेस्ट न्यूज जर असेल तर ते माहित असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला त्याबद्दल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ड्युरिंग इंटरव्ह्यू. अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर दी रिक्वायरमेंट, जी कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबानेच रेझ्युमे तुम्ही अपडेट करू शकता. जॉब टायटल तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की पोझिशन चांगल्या लेवलची आहे की बेसिक लेवलची आहे, त्याचं काम काय आहे, त्या जॉबचं काय काय मला काम करावं लागेल जॉब जर जॉईन केला तर, या सगळ्या गोष्टी. रिक्वायर्ड स्किल सेट तो मॅच होतोय का तुमचा जॉब सोबत ते बघायचंय. क्वालिफिकेशन तुमचं मॅच होत आहे का ते बघायचंय. जॉब लोकेशन तुमच्या चॉईसनुसार आहे का ते बघायचंय. जर तुम्ही न्यूट्रल आहात जॉब लोकेशन बद्दल, देन डोंट वरी अबाउट दॅट, इट्स ओके. वर्किंग कंडिशन्स बद्दल बघायचं आहे, ती हायब्रिड प्रोफाईल आहे की वर्क फ्रॉम होम आहे की फील्ड जॉब आहे की ऑफिशियल जॉब आहे. देर आर सर्टन कॅटेगरीज ऑफ जॉब प्रोफाईल्स. दॅट्स वाय यू नीड टू नो दॅट प्रिव्हियसली बिफोर गोइंग टू दी इंटरव्ह्यू, प्रायर टू दॅट. सॅलरी काय असू शकते, किती असू शकते, रेंज काय असू शकते. एक्झॅक्ट सॅलरी कधी सांगितली नाही जात नॉर्मली, बट यू शुड नो दी रेंज इन बिटवीन 4 to 5 lakh, in between 7 to 8 lakh, like that. Okay, so that you will get the idea की तुम्ही अप्लाय करायचं आहे की नाही करायचंय. दॅट्स वाय. देन बेनिफिट्स अपार्ट फ्रॉम सॅलरी, बरेच बेनिफिट्स असे असतात की ते जॉबमध्ये दिले जातात. दॅट्स वाय त्या बेनिफिट्स बद्दल पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की तुम्ही जॉबच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोनस काय भेटणार आहे, इयरली तुम्हाला एनहान्समेंट काय भेटणार आहे का, तुम्हाला लिव्ह किती भेटणार आहे, सुट्ट्या किती भेटणार आहे, तुम्हाला हेल्थ पॉलिसीज तुमच्या कवर्ड आहेत का, लाईफ प्लॅन्स कवर्ड आहेत का, फॅमिली कवर्ड आहेत का, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मंथली इन्सेंटिव्ह अँड बोनसेस अँड ऑल. देन नेक्स्ट वॉज दी ऍप्लिकेशन डेडलाईन. इन ऍप्लिकेशन डेडलाईन आपल्याला हे समजलं की जेव्हा एखादा जॉब पब्लिश केला जातो कंपनीकडनं, तेव्हा त्या जॉब बद्दल लास्ट डेट जी असते ऍप्लिकेशनची ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.
बिकॉज आपला इंटरेस्ट जर असेल आणि आपण जर विसरून गेलो जॉब प्रोफाईल बद्दल, लास्ट डेट बद्दल, तर कदाचित तो आपला मिस होऊ शकतो जॉब. आपल्याला चान्स नाही भेटणार नंतर अप्लाय करण्यासाठी. अँड दी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. if anyone from the office is connected with you, you can ask them certain important information. You can ask them the location of the office for having proper route and planning your schedule accordingly for the interview especially, so that you will not be late over there. ठीक है. And lastly we discuss about the rules of success in the interview. त्यामध्ये आपण एटिकेट्स शिकलो, ज्यामध्ये टायमिंग खूप महत्वाचा आहे. टायमिंगवर पोहोचणं खूप महत्वाचं आहे. बिफोर टायमिंग जर तुम्ही पोहोचत असाल तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. इट शोज युअर पंक्च्युअलिटी. अटायर, तुमची ड्रेसिंग, तुमचे केस, तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली दिसणं गरजेचं आहे. तुमचे शूज चांगले असणं गरजेचं आहे. वॉच वगैरे तुमच्या बाकीच्या गोष्टी, राईट, सगळं चांगलं असणं गरजेचं आहे. युअर बॉडी लँग्वेज, तुम्ही बॉडी लँग्वेज कशी यूज करतायत, तुमचे गेस्चर्स अँड पोस्चर्स, हँड मुवमेंट, लेग मुवमेंट्स, हे सगळं मॅटर करेल. कम्युनिकेशन मध्ये तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे, कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. आणि अवॉइड दी फिलर्स ऑफ अँड राईट, ते चुकीचं आहे, ते अवॉइड करा. सेलफोन एटिकेट्स मध्ये शिकलो की सायलेन्स मोडवर फोन ठेवायचा आणि चेकिंग अवॉइड करायची आहे, सारखं सारखं फोनकडे नाही बघायचं. कॉन्फिडंट एंट्री ठेवायची. आस्क वाईल एंटरिंग. कॉन्फिडंट राहा, ग्रीटिंग करा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल ते. सीट सिलेक्शन मध्ये जर तुम्हाला कोणी म्हणत नसेल बसण्यासाठी तर तुम्ही स्वतःहूनच त्यांना परमिशन मागू शकता. जर ते स्वतःहून जर बोलले बसण्यासाठी, देन यू कॅन हॅव अ सीट, काही प्रॉब्लेम नाही, काही त्यामध्ये इश्यू नाहीये. ग्रीटिंग देम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, अगेन, ज्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग, ते काय बोलतायत त्यावर लक्ष देणं. कारण की एखादी गोष्ट जर तुमच्याकडनं स्किप झाली आणि जर ती त्यांनी नंतर तुम्हाला विचारली तर ते इश्यू क्रिएट होऊ शकतात, त्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू खराब जाऊ शकतो. ग्रेट इंट्रोडक्शन मध्ये काय काय टाकायचंय तुम्ही, हे सगळं आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत एकदा बघणार आहोत. तुमच्या स्किल्स बद्दल, तुमच्या सोशल ऍक्टिव्हिटीज बद्दल, राईट, तुमच्या प्रोजेक्ट्स बद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगणार आहात त्यांनी. ते आपण डिस्कस करूया नेक्स्ट सेशन मध्ये. अँड शो इंटरेस्ट टू देम. त्यांना इंटरेस्ट दाखवा की तुम्ही पॅशनेट आहात ऐकण्यासाठी, जॉब करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींबद्दल. अँड शो युअर कमिटमेंट टू देम. कमिटमेंट दाखवा की तुम्ही कमिटेड आहात. तुम्हाला विचारलं तुम्ही शॉर्ट टर्म एका लॉंग टर्म करणार आहात जॉब, तर तुम्ही लॉंग टर्म सांगा. यू आर गोइंग टू वर्क फॉर अ लॉंग टाइम अँड यू वॉन्ट टू लर्न मेनी थिंग्स फ्रॉम दिस ऑर्गनायझेशन. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा की जेणेकरून तुमचं चांगलं इम्प्रेशन त्यांच्या माइंडमध्ये बनेल. प्रॉपर ड्रेसिंग, ऍज आय टोल्ड यू, लाईट शेड्स यूज करायचे, फॉर्मल अटायर यूज करायचे, फॉर्मल ड्रेसेस अँड ऑल, की जेणेकरून तुमचं इम्प्रेशन खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या समोर असेल. अँड प्रॉपर एक्झिट. जेव्हाही पूर्ण इंटरव्ह्यू तुमचा झालाय, तुमचं प्रॉपर डिस्कशन झालंय, त्यानंतर तुम्ही एक्झिट करत आहात, त्या टायमिंगला तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थँक्यू बोलणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असणं खूप गरजेचं आहे. So this is all about the interview rules and what we should know before going to the interview. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला फॉलो करण्यासाठी. तुम्ही ऍज अ स्टुडंट आहात, तुमची ही खूप बेसिक लेवल आहे, तुम्ही स्टार्टिंगलाच आहात आत्ताशी तुमच्या करिअरमध्ये. जेव्हाही तुम्ही फ्युचरमध्ये जॉब करणार आहात, राईट, जॉब करणार आहात, जेव्हाही तुम्ही फ्युचरमध्ये कोणत्याही सेक्टरमध्ये जाणार आहात, maybe it can be in IT, maybe it can be in ENTC, maybe it can be in any kind of software or artificial intelligence, कोणत्याही ठिकाणी जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा तुमचं सिलेक्शन विदाउट इंटरव्ह्यू नाही होणार, हे तुम्हाला पण लक्षात आहे, तुम्हाला पण माहित आहे. सो बिफोर गोइंग टू द इंटरव्ह्यू, बिफोर क्रॅकिंग द इंटरव्ह्यू, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स यू शुड रिमेंबर. हे प्रेझेंटेशन तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ते कसं अप्लाय करायचंय, काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, काय काय नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, हे सगळं ते सांगणार. आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून बघणार आहोत 2-3 महत्वाच्या गोष्टी. इन दॅट फर्स्ट विल बी, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन कसं देणार. नेक्स्ट इट विल बी की बऱ्याच वेळा असं होतं की स्टुडंट्सला क्वेश्चन विचारले जातात की आम्ही तुम्हाला का जॉबला घेऊ किंवा आम्ही तुम्हाला हायर का करू, तुमच्यामध्ये असं काय आहे की जे बाकीच्यांमध्ये नाहीये, तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये खास बात काय आहे की ज्यामध्ये तुम्हाला आम्ही सिलेक्ट करू शकतो, या सगळ्या गोष्टी. सो याचे ट्रिक्स आणि याचे आन्सर्स जे आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये शिकणार आहोत अबाउट दॅट. अँड अबाउट दी व्हर्च्युअल इंटरव्ह्यू, जे मी तुम्हाला बोललो मग अशी की व्हर्च्युअली जेव्हा तुम्ही झूम किंवा वेबएक्स किंवा टीम्स वरती इंटरव्ह्यू देणार आहात, त्यावेळी तुम्ही कसा इंटरव्ह्यू दिला पाहिजे, तुमच्या बॅकग्राऊंडला तुम्ही कसं डेव्हलप केलं पाहिजे, कसं तुमचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे व्हर्च्युअली किंवा प्रॉपरली रियालिटीमध्ये, आणि तुमची ड्रेसिंग सेन्सेस काय पाहिजे, तुम्ही किती प्रमाणात दिसले पाहिजे,
इन स्क्रीन एव्हरीथिंग अबाउट दॅट. ओके, सो हे आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूया. आज इथेच थांबूया. एनीवन, एनी डाऊट विचारू शकता. मी 1-2 मिनिट थांबू शकतो. काही जर डाऊट असेल तर विचारा पटकन. हेजिटेट नका करत जाऊ. काही खरंच डाऊट असेल मनामध्ये तर तुम्ही कधी पण विचारू शकता. मी तुम्हाला सांगितलंय त्याबद्दल पहिले पण. सो यू कॅन आस्क एनी टाइम वॉट एव्हर डाऊट यू हॅव. नो डाउट्स. ठीक आहे, देन व्हॉट वी विल डू, वी विल डिस्कस रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ इंटरव्ह्यू प्रिपरेशन इन द नेक्स्ट सेशन. सगळ्यांनी एकदा सेशनला गो थ्रू करा आणि काही जर क्वेश्चन्स असतील तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये त्यांना डिस्कस करूया. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. ठीक आहे. थँक यू ऑल. हॅव अ गुड डे. थँक यू.